रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. प्रभू श्रीरामांची वंशावळ. ब्रह्मा, नंतर ब्रह्माचा पुत्र मरीची, नंतर मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपचा पुत्र विवस्वान, विवस्वानाचा पुत्र वैवस्वत मनु. याच्याच काळात जलप्रलय झाला. वैवस्वत व मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकू. 10 पैकी याने अयोध्येला राजधानी व इक्ष्वाकू कुळाची स्थापना केली. नंबर 6ला इक्ष्वाकूचा पुत्र कुक्षी, कुक्षीचा पुत्र विकुक्षी, विकुक्षीचा पुत्र बाण, बाणचा पुत्र अनरण्य, अनरण्यचा पुत्र पृथ्वी, पृथ्वीचा पुत्र त्रिशंकू, त्रिशंकूचा पुत्र दुदुम्मार, दुदुमारचा पुत्र युवांश, युवांशचा पुत्र मानधाता, मानधाताचा पुत्र सुसंधी, सुसंधीचे 2 ध्रुवसंधी व प्रसेनजित. 17 ध्रुवसंधीचा पुत्र भरत, भरतचा पुत्र असित, असितचा पुत्र सगर, सगरचा पुत्र असमंज, असमंजचा पुत्र अंशुमान, अंशुमानचा पुत्र दिलीप, दिलीपचा पुत्र भगीरथ. यानेच गंगा पृथ्वीवर आणली. भागीरथचा पुत्र ककुत्स, ककुत्सचा पुत्र रघु, अत्यंत तेजस्वी, न्याय निपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे रघुकुळ म्हणून प्रसिद्ध झाले. नंबर 26 रघुचा पुत्र प्रवृद्ध, प्रवृद्धचा पुत्र शंखन, शंखनचा पुत्र सुदर्शन, सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण, अग्निवर्णाचा पुत्र शीघ्रग, शीघ्रगचा पुत्र मरु. यांच्या सत्तेनं आताचे अरबस्थान मारुधर, मरुस्थान किंवा मरुभूमी म्हणून ओळखले जायचे. 32 नंबर मरुचा पुत्र प्रसूसृक, प्रसूसृकचा पुत्र अंबरीष. राजाने कायम सन्यसत्व असावे याचा परिपाठ यांनीच घातला. नंबर 34 अंबरीषचा पुत्र नहुष. यांच्यापासून कुरुवंश सुरू होतो. 35 नहुषचा पुत्र ययाती, ययातीचा पुत्र नाभाग, नाभागचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ. आणि 39 नंबर दशरथचे 4 पुत्र राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न. ब्रह्माच्या 40व्या पिढीत श्रीराम जन्मले. 40 पिढ्यात असं झालं नाही, असं केलं नाही, 40 पिढ्या पोचवेन हे वाक्यप्रचार यातून जन्माला आला. रामकृष्ण हरी.